हाय हॅलो नमस्कार सर्वांना. माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत. काल होती माघ पौर्णिमा. पौर्णिमा म्हटलं की सर्व स्वामी भक्तांना स्वामी सेवा करण्याचा मोठा दिवस. मी दर पौर्णिमेला अशी छानशी पिवळ्या रंगानं रांगोळी काढून घेते आणि आपला मुख्य दरवाजा सुशोभित करत असते. तर पिवळा रंगच का? कारण पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णूंची सेवा केली जाते आणि भगवान विष्णूंच्या बरोबर माता लक्ष्मी ही आपल्या घरी येत असते. तर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी आपला मुख्य दरवाजा हा सुशोभित असायला हवा, दोन्हीकडे दिवे असायला हवेत, येणाऱ्या माणसांनाही प्रसन्न वाटावं, जेणेकरून आपल्या घरामध्ये त्यांचे स्वागतच होत आहे अशी ती भावना असावी. तर मी छानशी अशी रांगोळी काढून घेतली. दरवेळी मी पिवळ्या रंगावरती लाल रंगाच्या फुले काढते, पण यावेळी थोडंसं चेंज केलं, निळ्या रंगाची फुले काढून घेतली. साच्याच्या साहाय्याने ही निळ्या रंगाची फुले काढून घेतली आणि त्यानंतर उंबरठ्याच्या दोन्ही कडेला मी छानसे दिवेही लावले होते. दिवे मी काचेच्या बाऊलमध्ये पाणी ओतलं होतं आणि त्यामध्ये फुलांच्या पाकळ्या टाकल्या होत्या, त्याही निळ्या कलरच्या, आणि त्यामध्ये ह्या छोट्या छोट्या पणत्या ठेवून दिल्या होत्या. खूपच छान दिसत होत्या वांत्या ह्या. आणि त्यानंतर मी दररोजच एका तबकामध्ये कमळाचं फूल सुशोभित करून ठेवतच असते. फक्त मी फूल चेंज करते. खूपच छान वेगवेगळ्या आकाराची बाजारपेठेमध्ये फुले दिसतात आणि छान आपला दरवाजाही आकर्षक वाटतो आणि येणाऱ्या माणसांनाही खूप छान वाटतं आणि आपलंही मन प्रसन्न होऊन जातं. तर मी धूपही लावते दर संध्याकाळी. खूप छान वाटतं. धुपाचा सुवास संपूर्ण घरात पसरतो आणि आपलं मन प्रसन्न होऊन जातं. खूप छान वातावरण होतं. तर छानशी अशी रांगोळी काढून झाल्यानंतर मी उंबरठ्याला हळदी कुंकू लावून घेतलं आणि शेवंतीची 2 फुले उंबरठ्यावरती असणाऱ्या लक्ष्मीच्या पावलावरती ठेवून दिली. तर शेवंतीचीच फुले का? लक्ष्मीला आवडती शेवंतीची फुले आहेत. तुम्ही पिवळी किंवा पांढरी दोन्हीपैकी कोणतीही एक ठेवू शकता. पेठेमध्ये 12ही महिने मिळणारी फुले म्हणजे शेवंतीची फुले. तर खूप छान अशी पूजा मांडणी करून घेतली आणि घरामध्येही स्वामींच्या मंदिरामध्ये घराच्या मंदिरामध्ये छानशी रांगोळीही काढून घेतली. जी मुख्य दरवाजाच्या समोर रांगोळी असते तीच रांगोळी मी स्वामींच्या समोरही काढून घेते. पण यावेळी मी लाल कलरची शुभचिन्ह काढून घेतली. तीही खूप आकर्षित रांगोळी दिसते आणि आपलंच मन पूजेमध्ये खूप छान वाटतं. स्वामींची पूजा झाल्यानंतर आपल्यालाही बरं वाटतं, कारण घरामध्ये पूजा अर्चा असेल किंवा मंत्र जप चालू असतील तर आपलंच मन प्रसन्न होऊन जातं. संध्याकाळी कामावरून येणाऱ्या लोकांनाही खूप छान वाटतं की घरात किती छान वातावरण आहे, दोन्हीकडे दिवे लागलेले आहेत, धूप आहे, दीप आहे आणि मंत्रांचा जय जयकार आहे. आणि आपण ज्यावेळी पौर्णिमेला इतकी सेवा करत असतो त्यावेळी आपल्यालाही प्रसन्न वाटतं. पौर्णिमा एक सणच असल्यासारखं आपल्याला स्वामी भक्तांना वाटत असतं. तर दर पौर्णिमेला सत्यनारायण का करावा? प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये चढउतार हे येतच असतात, आर्थिक प्रश्न हे येतच असतात. तर हे आर्थिक प्रश्नापासून सुटका व्हावी किंवा हळूहळू वेगळे आपल्या मार्ग मोकळे होत जावेत, आपले प्रश्न सुटावेत, म्हणून दर पौर्णिमेला आपण सत्यनारायण मांडावा. ह्या सत्यनारायणसाठी जास्त काहीही लागत नाही. तर 3 सुपाऱ्या, कलश, दिवा, कारण अग्नीच्या साह्यानं आपण पूजा करायची आहे म्हणून. त्यानंतर श्रीकृष्णांची मूर्ती, बालकृष्णांची मूर्ती म्हटलं तरी चालेल, आणि बालकृष्णांच्या मूर्तीशिवाय आपलं देवघर हे अपूर्णच असतं. प्रत्येकाच्या घरामध्ये बालकृष्ण हा असतो आणि सत्यनारायणचा फोटो. तर खूप छान असं वाटतं आपल्या घरामध्ये. आणि ही मांडणी करून झाल्यानंतर 3 वाटीमध्ये 3 प्रसाद असावे, वरुण देवता, इंद्र देवता आणि गणेशाचे. तर खूप छान वाटतं की वेगळं काहीतरी प्रसन्न आपल्या घरी एखादा सणच असल्यासारखं. आणि या पूजेमुळे अशी मान्यता आहे की 11 ज्यावेळी सत्यनारायण आपण करू त्यावेळी आपले आर्थिक प्रश्न हळूहळू कमी व्हायला लागलेले असतात. आर्थिक स्त्रोत म्हणजे पैसे येण्याचे मार्ग मोकळे झालेले असतात आणि आपल्या घरी सुख समृद्धीही नांदू लागलेली असते. हा बदल आपल्याला हळूहळू जाणवतो, एकदम जाणवत नाही, पण खूप छान वाटतं. कारण हा बदल स्वामी भक्तांना माहीतच असेल, कारण प्रत्येक स्वामी भक्त हा दर पौर्णिमेला सत्यनारायण हा करतो. तर अशा पद्धतीनं मी छानशी रांगोळी काढून घेतली आणि स्वामींच्या पूजेला लागले होते आणि सत्यनारायणची पूजाही मांडून घेतली होती. इतक्यात माझे मिस्टर आले आणि ते म्हणले की आजची पूजा मी करणार आहे. तर चला त्यांच्याकडूनही स्वामी सेवा होऊन जाईल, सत्यनारायणची सेवा होऊन जाईल, कारण खरं तर घरचे कर्ते पुरुष तेच आहेत आणि त्यांच्या हातून सेवा झाली तर आम्हाला सगळ्यांनाही खूप आनंद वाटला की हां बाबा त्यांनी सेवा केली आणि त्यांना खूप स्वामींचं वेड आहे आणि त्यांनाही आवडतं स्वामी सेवा करायला.
प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आणि नशिबामध्ये काही प्रारब्धामध्ये दुःखही असतातच. शनिदेवांचा फेरा हा दर 30 वर्षांनी येतो. आपल्या कर्माचा लेखाजोखा ओळखण्यासाठी किंवा देण्यासाठी येतच असतो. आपण जे चांगल्या परिस्थितीमध्ये वाईट कामं केली किंवा आपल्याला वाटतं आज आपल्याकडे सुख समृद्धी आहे आणि आपण इतरांना कसंही वागवलं तरी कोणीही काही म्हणणार नाही, पण प्रत्येक वेळ ही सांगून येत नाही. वेळ ही बदलणारच असते. आज आपण सुखात आहोत, उद्या काय माहीत दुःखात असू. तर त्यासाठी आपण नेहमीच सेवा केली पाहिजे, सत्कर्म केले पाहिजेत. आणि शनिदेवांचा फेरा हा आल्यानंतर आपल्याला खूप दुःख होतं, पश्चाताप होतं की मी त्यावेळी इतकं चुकीचं वागलो आणि आता मी चांगलं वागतो. त्या अगोदरच आपण जर चांगलं वागलं तर आपल्या प्रारब्धाची शक्ती ही कमी होऊन जाईल. आपल्याला दुःख सहन करण्याची ताकद स्वामी देतील आणि तीव्रताही दुःखांची कमी होईल. म्हणूनच स्वामी सेवेत रममाण व्हावं. दिवसातून एकदा तरी स्वामी नामात इतकं मन रमून जावं की सगळं देहभान विसरून जावं. एक माळ जप जरी तुम्ही मनापासून केली तरी सुद्धा स्वामींच्यापर्यंत पोचतेच. असं नाही की तुम्ही सतत स्वामींच्या नामस्मरणात गळून जावं. स्वामी फक्त तुमच्या भावाचे भुकेले आहेत. त्यांना फक्त तुमचं मन माहिती आहे. तुम्ही देहरूपावर कोणते दागिने घातले, काय करताय किंवा तुम्ही दिखाऊपणा किती करताय, ढोंग किती करताय स्वामी सेवेचं, याच्यापेक्षा तुम्ही मनातून स्वामींना किती जाणताय, मनातून इतरांना किती मदत करताय, इतरांना किती चांगलं वागवताय, यावरती स्वामी तुम्हाला. स्वामी सेवा करताना सर्व काही स्वामींच्यावर सोडून द्या. स्वामी आहेतच आपली काळजी घ्यायला. त्यांना काळजी आहेच, कारण शेवटी आपलं बाळ दुःखात असेल तर कोणत्याच आईला पाहवत नाही. आपली आई हे स्वामीच आहेत. भिवू नका, स्वामी सदैव पाठीशी आहेत. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.